आजच्या भक्तीला आपण प्रारंभ करूया। देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्मेने आणि खरेपणाने केली पाहिजे। यावेळेला आपण गीत ऐकूया आणि गीत गाऊन प्रभूच्या नावाला मान, महिमा आणि धन्यवाद देऊया। हे प्रभू, आमच्या स्वर्गीय देव बापा, प्रत्येक मूल तुझ्या दृष्टीने मौल्यवान आहे। आमच्या देशातील मुलामुलीवर तू आशीर्वाद पाठव। त्यांची शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक वाढ होण्याकरिता त्यांच्या संगोपनासाठी आवश्यक ते सर्व आम्ही त्यांना पुरवावे असे तू कृपेने कर। वयोमानाप्रमाणे ते मोठी होतील तेव्हा तुझ्या अनुग्रहातही त्यांची वाढ होऊ दे। तुझ्या स्थानी पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे, आमेन। यावेळेला आपण कुटुंबामध्ये असताना आळीपाळीने स्तोत्र वाचन करूया। स्तोत्र संहिता 128। स्तोत्र संहिता 128। पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याच्या नावाने, आमेन। आपण प्रार्थना करूया। हे सर्वसमर्थ देवा, तुला सर्व अंतःकरणे उघडी आणि सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझपासून काही गुप्त नाही। आम्ही पूर्णपणे तुझ प्रीती करावी व तुझ्या नावाचा महिमा यथायोग्य वर्णावा,
म्हणून तो आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर, आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. नियमशास्त्राचा सारांश. आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, हे इस्रायल ऐक, आपला देव परमेश्वर अनन्य परमेश्वर आहे आणि तो आपला देव परमेश्वर याजवळ संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली आणि मोठी आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक आहे की तो आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. याहून दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञावर सर्व नियमशास्त्र संदेष्टांचे ग्रंथ अवलंबून आहेत. हे प्रभू, आम्हावर दया कर आणि तुझ्या सर्व आज्ञा आमच्या अंतःकरणातली असे आम्ही तुला विनवितो. आजच्या दिवसासाठी नेमलेली सार प्रार्थना मी करत आहे. आपण प्रार्थना करू. आजच्या मननासाठी जे शास्त्रपाठ घेतलेले त्या मी तुमच्या स्क्रीनवरती यावेळेस दाखवत आहोत आणि आपणास विनंती आहे की उपदेश सुरू होण्यापूर्वी ह्या शास्त्रपाठांचं वाचन करावं. पहिला शास्त्रपाठ जुन्या करारातून घेण्यात आलेला आहे. नीतिसूत्रे याचा 4था अध्याय आणि 1 ते 9. नीतिसूत्रे 4था अध्याय 1 ते 9. दुसरा शास्त्रपाठ आहे नवीन करारातून घेण्यात आलेला आहे. इफिसकरास पत्र 6वा अध्याय 1 ते 4 ही वचने. इफिसकरास पत्र 6वा अध्याय 1 ते 4 ही वचने. मननासाठी जे शुभवर्तमान घेतलेलं आहे ते संत मार्क याने लिहिलेल्या शुभवर्तमानातील 10व्या अध्यायात शुभवर्तमान घेतलेलं आहे आणि त्याच्या 13व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. मग त्याने बाळकांस स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले, परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटाविले. ते पाहून येशूला फार वाईट वाटले आणि तो त्यांना म्हणाला, बाळकांस माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्या सारख्यांचेच आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी बाळकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश त्यात मुळीच होणार नाही. तेव्हा त्याने त्यांना कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. यावेळेला आपण आपला विश्वास प्रगट करूया. सर्वजण एकत्र प्रेषिताचा मतांगीकार म्हणूया. सर्वसमर्थ एकच देव जो पिता, आकाश व पृथ्वी आणि सर्व दृश्य व अदृश्य त्यांचं उत्पन्न करणारा, त्याविषयी मी विश्वास धरितो आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त तो देवाचा एकुलता एक पुत्र, तो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे, कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, जे आपण ओघे झाले, जाऊन मनुष्यासाठी व आमच्या ताडण्यासाठी प्रगात उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियाईसपासून देहधारण मनुष्य झाला आणि पंत पिलाताच्या वेळेस आम्हासाठी ज्याला खुशी दिली, त्याने दुःख भोगले व ज्याला पुरले, तो शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जो जिवंतांचा मेलेल्यांचा न्याय करायला गौरव आणि पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्याविषयी मी विश्वास धरितो. आणि पवित्र आत्मा जो प्रभू जीवनदाता पिता पुत्र यापासून जो निघतो आणि पिता पुत्र यासह ज्याची आराधना व गौरव होते, तो भविष्यवादाद्वारे बोलत असे, त्याविषयी मी विश्वास धरितो. आणि एक पवित्र कॅथलिक व प्रेषित एकलेसीविषयी मी विश्वास धरितो. पापांच्या क्षमेसाठी बाप्तिस्मास मी पत करीतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन यांची प्रतीक्षा करतो. आमेन. देवाच्या नावाला मान, महिमा आणि धन्यवाद देतो मी यासाठी की लॉकडाऊन पहिलं जे लागलं त्यामध्ये ऑनलाईन भक्ती आपल्याला करणं भाग होतं आणि अविरतपणे न थांबता कुठे खंड पडू न देता ऑनलाईन भक्ती आपण लॉकडाऊन पहिला जो होता त्यामध्ये घेतलेली आहे. त्यानंतर मध्ये ख्रिसमस आणि पुनरुत्थानाच्या भक्तीसाठी आपल्याला चर्चमध्ये जाऊन उपासना करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल पण आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. परंतु कोरोनाची साथ पसरल्यामुळे पुन्हा दुसरं लॉकडाऊन सुरू झालं आणि या दुसऱ्या लॉकडाऊन मधील आज ही 26वी आणि शेवटची ही भक्ती आहे. प्रियानो, पुढच्या रविवारपासून आपण चर्चमध्ये उपासना करणार आहे. प्रभूच्या नावाला खरोखर धन्यवाद देतो. भक्ती चालवण्यासाठी प्रभूने मला, त्याचप्रमाणे मंडळीचे जे ले लीडर आहेत सुदेश कांबळे आणि शरद बारसे, त्याचप्रमाणे पास्टेट कमिटीचे पण आभार मानतो की ज्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि लागणाऱ्या सगळ्या गोष्टी पुरवलेल्या आहेत. प्रभू त्यांना पण अधिक आशीर्वाद देव. आणि आपल्या मंडळीतील जे महिला मंडळ आहे, युथ ग्रुप आहे, संडे स्कूल आहे, त्यांचे सर्व अधिकारी जे आहेत त्या सर्वांचे मी आभार मानतो की तुम्ही सर्वांनी एकत्रपणे येऊन देवाच्या नावाचं गौरव या ऑनलाईन भक्तीद्वारे केलेला आहे.
प्रभू तुम्हाला अधिक सहाय्य पुरवो आणि प्रार्थना करूया की आपण मंडळीमध्ये चर्च आपल्यासाठी उपासने करता असंच उघडं राहील आणि आपण मोठ्या आनंदाने, एक दिलाने, एक चित्ताने प्रभूची स्तुती आणि आराधना करणार आहोत. आणि ह्या ऑनलाईन भक्तीसाठी ज्यांनी ज्यांनी गाणी पुरवली ते आपल्या चर्चचे जे युथ ग्रुप आहेत त्यांचे पण मी विशेष करून आभार मानतो की त्यांनी सुद्धा कष्ट घेतलेले आहेत, श्रम घेतलेला आहे. गाणी गाण्यासाठी जे आलेले आहेत त्यांचे पण मी आभार मानतो की त्यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ दिलेला आहे. अजूनही आपल्याला ऑनलाईन आता भक्ती जरी घ्यायची नसली, चर्चमध्ये घ्यायची असली तरी आपल्याला गीतांची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी आपल्याला पुस्तके गीतांची उघडता येणार नाहीत आणि म्हणून जे कष्ट घेत आहेत गाण्याचं रेकॉर्डिंग करण्याचं, त्यांच्यासाठी पण आपण प्रार्थना करूया की प्रभूने त्यांना अधिक आणि अधिक चालवावे, आपल्या आत्म्याने अधिक अधिक भरावे, त्याकरता आपण प्रार्थना करूया. प्रभू देव बाप्पा, आम्ही स्तुती करीतो. तुझी मंदिरे प्रभू पुन्हा उपासनेसाठी बंद होऊ नयेत तर ती उघडी राहावीत अशी कृपा तू कर. कोरोना प्रभू या जगातून तो घालवून टाक. असा कुठलाच प्रभू देव बाप्पा व्हायरस किंवा विषाणू येऊ देऊ नकोस की ज्याच्याद्वारे प्रभू तुझी उपासना करणं प्रभू आम्हाला अवघड होईल. तरी देखील प्रभू आम्ही तुझे आभार मानतो की पहिला लॉकडाऊन आणि दुसरा लॉकडाऊन या दरम्यान ज्या तुझ्या उपासना आम्हाला या माध्यमाच्या द्वारे, इंटरनेटच्या द्वारे करता आल्या त्याबद्दल पण आम्ही उपकार मानतो की प्रभू देव बाप्पा तू आमची काळजी घेतलीस आणि आध्यात्मिक जीवनामध्ये तू आमची खरोखर वाढ केलेली आहेस. प्रभू देव बाप्पा, जरी आम्हाला प्रत्यक्षपणे मंदिरात जाऊन उपासना करता आली नाही तरी देखील दर रविवारी न चुकता प्रभू देव बाप्पा तू आम्हाला आमच्या घरामध्ये कुटुंबातील सर्वांच्या सहित प्रभू देव बाप्पा प्रार्थना करण्याची, आराधना करण्याची संधी दिलीस, त्याबद्दल प्रभू मी उपकार मानतो. पास्टेट कमिटीचे पण मी आभार मानतो की ज्यांनी प्रभू देव बाप्पा या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि प्रभू देव बाप्पा सर्व गोष्टींची उपलब्धता दिली. प्रभू आम्ही तुझी स्तुती करून ही प्रार्थना तारणारा आमचा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे करत आहे म्हणून तो ऐक. आमेन. देवाच्या पवित्र नावाला मान, महिमा आणि धन्यवाद असो. आज आपण कुटुंब आणि कुटुंबामधील असलेली लेकरं यांचं संगोपन कशा प्रकारे करायला हवं या विषयावरती थोडक्या वेळेमध्ये आपण मनन करणार आहोत. त्यापूर्वी प्रभू समोर आपण आपली अंतःकरणे उघडी करू, आपण प्रार्थना करू. स्वर्गीय प्रभू, आम्ही तुझी स्तुती करीतो, तुझ्या नावाला मान, महिमा आणि धन्यवाद देतो. प्रभुदेव बाप्पा, आज ही वेळ तू आम्हाला दिलेली आहेस की ज्या वेळेमध्ये आम्ही तुझ्या वचनावर मनन चिंतन करावं. तुझं वचन आम्हाकडे येत असताना त्या वचनाप्रमाणे आम्ही आमचं कुटुंब ठेवावं, आमच्या लेकरांचं त्याप्रमाणे आम्ही संगोपन करावं, त्यांची काळजी घ्यावी, त्यांना तुझ्यामध्ये वाढवावं असं तू कर. बोलत असताना प्रभू तू मला एक शब्द दे, ऐकणाऱ्या प्रत्येकाला, आणि प्रभू मला आपल्या आत्म्याने तू सहाय्य कर. येशूच्या नावाने आमेन. जे शास्त्रपाठ घेतलेले आहे त्यामधून आपल्याला हा विषय प्रामुख्याने सतत पुढे येत असतो. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की देवबापाने इस्रायल राष्ट्राला 10 आज्ञा दिलेल्या आहेत आणि त्याचं वर्णन आपल्याला निर्गमाचं पुस्तक याचा 20व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं. या 10 आज्ञापैकी पहिल्या 4 आज्ञा आहेत त्या आम्हाला देवाशी आमचं नातं कसं असावं याविषयी शिकवतात. शेवटच्या ज्या 5 आहेत त्या आम्हाला आमचं इतरांशी किंवा आमच्या सोबत असलेल्या व्यक्तींशी संबंध कसे असावेत, नातं कसं असावं याची शिकवण देतात. आणि जी मधली आज्ञा आहे, 5वी आज्ञा जी आहे ती आहे आपल्या आईवडिलांशी आम्ही कशा प्रकारे वागावे किंवा राहावे. आणि ती आज्ञा फार महत्वाची आहे आणि म्हणून तिला परमेश्वराने 10 आज्ञाच्या मधोमध तिला स्थान दिलेलं आहे. आणि ती आज्ञा अशी आहे प्रियानो की तू आपला बाप व आपली आई यांचा मान राख. हे मुलांना उद्देशून लिहिलेली ही आज्ञा आहे. कुटुंब ही एक अशी संस्था आहे प्रियानो की ज्या संस्थेमध्ये मुलं लहानाची मोठी होत असताना वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण त्यांना दिलं जातं. आणि ह्या लेकरांना देवाशी आणि ज्या समाजाचे ते घटक आहेत, जे मूलभूत घटक आहेत, त्या समाजाशी त्यांनी कसं संबंध ठेवायचे, त्यांचं वागणूक कशी असायला हवे, त्यांचं राहणी कशी असायला हवे, त्यांचे व्यवहार कसे असायला हवेत, या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण जर कुठे दिलं जात असेल तर प्रियानो ते आहे कुटुंब. आणि म्हणून कुटुंबामध्ये असलेल्या व्यक्तींच्या अधिकाराची जाणीव असणं किंवा माहिती असणं हे फार गरजेचं आहे. लेकरांनी आपल्या आईवडिलांचे अधिकार जाणून घेतले पाहिजेत, ते समजले पाहिजेत आणि त्याला मान्यता दिली पाहिजे. जेव्हा अशा प्रकारे प्रियानो
अधिकाराला मान्यता दिली जाते त्यावेळेला आदर आणि मान निर्माण होतो. परमेश्वराने ह्या जगामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती निरनिराळे असे अधिकारी नेमलेले आहेत. राज्यामध्ये सत्तेमध्ये काही अधिकारी आहेत, आम्ही जिथे काम करतो त्या ठिकाणी आमच्यावरती काही अधिकार आहेत, आम्ही शाळा कॉलेजला जातो त्या ठिकाणी आमच्यावरती अधिकार आहेत, आम्ही कुटुंबामध्ये राहतो तेव्हा कुटुंबामध्ये देखील आमच्यावरती अधिकार असणारी माणसे देवबापानं ठेवलेली आहेत, यासाठी की आमचं जीवन योग्य प्रकारे असावे, प्रभूमध्ये ते सुरक्षित राखले जावे. आणि म्हणून प्रियानो, याच गोष्टीचा उल्लेख संत पाऊल याने इफिसकरास पत्र आणि त्याच्या 6व्या अध्यायामध्ये केलेला आहे. आणि यामध्ये आम्हाला 2 गोष्टी पाहायला मिळतात, आणि त्या म्हणजे एक अधीनता आणि दुसरं आहे पुढारीपण करणे. पावलाने ह्या दोन्ही गोष्टींच्या वरती भर दिलेला आहे. तशाच प्रकारे संत पावलाने या दोन्ही गोष्टी, अधीनता आणि पुढारीपण, हे पालक म्हणजे आई वडील आणि मुलं याने आपसामध्ये कशा प्रकारे हाताळाव्यात याविषयी सुद्धा सुंदर असं वर्णन इफिसकरास पत्र 6वा अध्याय आणि पहिल्या 4 वचनामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून आपण याबाबत आज विचार करणार आहे की आई वडील आणि पालक यांनी पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्यामध्ये जे नातं आहे ते कशा प्रकारे प्रगत करावं, ते कशा प्रकारे वाढवावं, ते कशा प्रकारे आशीर्वादित करावं याकडे आपण लक्ष देणार. कारण आपण प्रभूवरती विश्वास ठेवणारे माणसं आहोत. येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून आपण स्वीकारलेला आहे आणि पवित्र आत्म्याने चालणारे आपण लेकरं आहोत. आई वडील जर पवित्र आत्म्याने चालू लागले, लेकरं जर पवित्र आत्म्याने भरलेले असले तर त्या कुटुंबामध्ये प्रियानो खरोखर देवाचा आशीर्वाद राहतो आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण असलेलं जीवन आई वडील आणि मुली त्या कुटुंबामध्ये जे असतात ते जगू लागतात. आणि म्हणून याकडे आज आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहे. पहिला मुद्दा आहे प्रियानो, पवित्र आत्म्याने जीवन जगणारी मुलं आणि मुली हे आपल्या आई वडिलांची आज्ञा पाळतात, त्यांचा मान राखतात. इफिसकरास पत्र 6वा अध्याय आणि 1 ते 3 वचनाकडे आपण लक्ष देणार आहे. पहिलाच शब्द जो आहे तो संत पावलाने असा लिहिलेला आहे, मुलांनो. आता ज्या वेळेला त्याने मुलांनो म्हटलेला आहे त्याचा अर्थ एक लेकरू या नात्याने त्याने ते उद्देशून लिहिलेलं आहे. आता प्रत्येक वेळेला तो काय मुलांनो आणि मग कॉमा देऊन स्वल्पविराम देऊन मुलींनो असं लिहू शकत नाही, नाही का? आणि म्हणून मुलांनो याचा अर्थ त्यामध्ये मुली देखील आलेल्या आहेत. या शब्दामध्ये पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या आणि ती म्हणजे वयाचा उल्लेख नाही. पहा, काळजीपूर्वक वाचा, मुलांनो. या शब्दामध्ये वयाचा उल्लेख नाही. तसेच कुठल्या एका विशिष्ट प्रसंगामध्ये मुलांनी आणि मुलींनी आपल्या आईवडिलांचा मान राखायचं असंही लिहिलेलं नाहीये. त्यामुळे हे सर्वसाधारण ही आज्ञा आहे की लेकरांनो, तुम्ही प्रत्येक स्थितीमध्ये, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या आईवडिलांचा मान राखा. 4थं वचन जर आपण वाचलं तर त्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की तुम्ही आपल्या मुलांना, बापांना असं लिहिलेलं आहे, तुम्ही आपल्या मुलांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवा. आता प्रभूच्या शिस्तीत आणि प्रभूच्या शिक्षणात वाढवा याचा अर्थ आई वडील हे पवित्र आत्म्याने भरलेले असले पाहिजेत आणि लेकरं ही देखील पवित्र आत्म्याने भरलेली असली पाहिजेत. आणि म्हणूनच या 4थ्या वचनामुळे पहिल्या वचनामध्ये जे मुलांनो असं लिहिलेलं आहे त्याला महत्व प्राप्त होतं. कुटुंबातील मुलांना उद्देशून हे लिहिलेलं आहे, कुटुंबाच्या बाहेरच्या लेकरांसाठी नाही प्रियानो. एका कुटुंबाला उद्देशून परमेश्वर आम्हाला सांगत आहे. अशी अनेक कुटुंब जेव्हा चर्चमध्ये त्याच्या उपासनेला येतात तेव्हा त्या प्रत्येक कुटुंबाला प्रभू हे पत्र लिहित आहे आणि ही वचनं त्या कुटुंबातील आई वडील आणि लेकरांसाठी प्रभूनेही लिहून ठेवलेली आहेत. आणि म्हणून ही मुले कुटुंबातील पालकांच्या अधिकाराखाली जगत असलेले, आई वडील त्यांना मदत करणारे, सहाय्य करणारे जे आहेत अशा कुटुंबामधील आई वडील आणि मुलांना उद्देशून हा शास्त्रपाठ लिहिलेला आहे. ज्या अर्थी मुलांना आज्ञेत राहायला सांगितलेलं आहे, मुलांना आई वडिलांना मान द्या असं सांगितलेलं आहे, त्याच्यावरून आणखीन एक गोष्ट पाहायला मिळते, समजते, आणि ती म्हणजे ही मुलं अगदीच तहानुली बाळं नाहीयेत. ही मुले वयात आलेली आहेत. या मुलांना बरे आणि वाईट समजतं, चांगलं आणि वाईट समजतं, योग्य आणि अयोग्य गोष्ट समजते, आवड निवड त्यांना कळते. आणि म्हणून अशा मुलांना आणि मुलींना संत पाऊल देवाच्या वचनामध्ये असं लिहितो की तुम्ही मुलांनो, तुम्ही आपल्या आई बापांचा मान राखा. किती सुंदर आहे.
यावरून आपल्याला समजतं प्रियानो की शास्त्र पाठामध्ये ख्रिस्ती लेकरांसाठी प्रभू देवबापाने ही आज्ञा दिलेली आहे, मुलांनो आणि मुलींनो तुम्ही आपल्या आईबापांचा मान राखा. तुमची जबाबदारी आहे की तुम्ही तुमच्या आई वडिलांचा मान राखला पाहिजे, तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहिलं पाहिजे. नंतर प्राऊड झाल्यावरती मग बघेन असा प्रकार नाहीये प्रियानो. प्रभूने तसं लिहिलं असतं ना, आई वडिलांपासून तुम्ही लांब गेल्यानंतर स्वतःच्या पायावर उभं राहिल्यानंतर तुम्ही आई वडिलांचा मान राखा, पण तसं नाहीये. आम्ही आई वडिलांच्या सोबत असताना देखील आम्ही त्यांचा मान राखला पाहिजे, त्यांच्या आज्ञेमध्ये आपण राहिलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही देवाला जबाबदार आहोत. न्यायाच्या दिवशी परमेश्वर प्रत्येक मुलाला आणि मुलीला हे विचारणार आहे की मी तुमच्यासाठी आज्ञा लिहून ठेवली होती की तुम्ही आपल्या आईबापांचा मान राखा, तुम्ही त्यांच्या आज्ञेत राहा. तुम्ही काय केलेलं आहे? प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलीला परमेश्वर हा जाब विचारणार आहे. आणि म्हणून मी मोठं झाल्यावर पाहेन, मी स्वतःच्या पायावर उभं राहिल्यावरती पाहेन, मग मी आज्ञा पाळेन, आई वडिलांची काळजी घेईन, त्यांचा मान राखेन, असं अजिबात आम्ही विचार करायचा नाही. असा विचार करणं म्हणजे धोका आहे. प्रभू त्याला कधीही पाठिंबा देत नाही. आणि म्हणून देवाचे वचन ऐकून त्यानुसार आपण वागणं ही आपल्या लेकरांची जबाबदारी आहे, आई वडिलांची देखील जबाबदारी आहे. आणखीन एक गोष्ट पुढे आम्हाला पाहायला मिळतं. मुलांनो म्हटल्यानंतर स्वल्पविराम आहे. आता आपल्याला मुलांनो याचा अर्थ कळालेला आहे. पुढे संत पाऊल असं लिहित आहे की तुम्ही आपल्या आई बापांच्या आज्ञेत राहा. आता आज्ञेत राहणे म्हणजे अधिकाराची जाण ठेवून स्वतःला त्यांच्या अधिकाराखाली अधीन करणं, म्हणजे आपल्या आईवडिलांचा अधिकार समजून स्वतःचं समर्पण त्यांना करणे किंवा त्यांच्या आज्ञेमध्ये जीवन जगण्याचा निश्चय करणे होय. हे माझे आई वडील आहेत, देवाने हे मला दिलेले आहेत आणि म्हणून त्यांचा मान राखणं, त्यांच्या आज्ञेप्रमाणे चालणं हे माझं कर्तव्य आहे, असं प्रत्येक मुलाने आणि मुलीने समजून घेतलं पाहिजे. आणि कुटुंबामध्ये ते माझे अधिकारी आहेत, त्यांच्या सांगण्याप्रमाणे मला करायचं आहे, ही समज आपल्या लेकरांच्या मध्ये आली पाहिजे. मुलांनो, तुम्हाला प्रभूचं वचन सांगत आहे की तुमच्या आई वडिलांचा मान तुम्ही राखला पाहिजे. प्रभूने ते तुम्हाला आई वडील दिलेले आहेत. जसं शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की वारा आणि समुद्राला देखील प्रभूने आज्ञा केली, भूतांना देखील प्रभूने आज्ञा केली, सृष्टीला देखील प्रभूने आज्ञा केलेली आहे. आणि त्या सर्वांनी देवाच्या आज्ञेप्रमाणे वर्तन केले, त्यांनी देवाची आज्ञा पाळली आणि म्हणूनच चमत्कार झाले, म्हणूनच आनंद मिळाला आणि देवाची योजना यशस्वी झाली. आज तीच गरज आम्हा मुला मुलींना आहे प्रियानो की आम्ही आमच्या कुटुंबामध्ये देवाने आम्हाला दिलेले आई वडील जे आहेत त्यांची आज्ञा पाळली पाहिजे, त्यांचा मान राखला. दोन गोष्टी त्या ठिकाणी, मान राखणे आणि आज्ञा पाळणे. वचन 3 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तू आपल्या आई वडिलांचा मान राख. याचा अर्थ समजायचा असेल तर प्रियानो, एक मला उदाहरण देऊ द्या. एखादी गोष्ट आम्ही विकत घेतो त्यावेळेला त्या वस्तूला, एखादी वस्तू आपण विकत घेतो त्यावेळेला त्या वस्तूची किंमत लिहिलेली असते किंवा त्या वस्तूची किंमत ठरवलेली असते. आता त्या वस्तूची किंमत ही त्या वस्तूच्या गुणधर्मावरून ठरवलेली असते. काही वस्तू आम्हाला स्वस्त मिळतात, काही वस्तू आम्हाला महाग मिळतात. आणि मग जेव्हा आम्ही स्वस्त वस्तू घ्यायला जातो त्यावेळेला त्याचा गुणधर्म, क्वालिटी जी आहे ती कमी प्रतीची असते आणि त्यामुळे ती वस्तू लवकर खराब होते किंवा तुटते. परंतु जी महाग असते ती महाग का असते? कारण त्या प्रकारे तिचा गुणधर्म, क्वालिटी तशी असते. म्हणजेच काय की त्या वस्तूची किंमत तिच्या गुणधर्मावरून ठरवली जाते. आई वडील हे आपले देवाने दिलेले पालक आहेत आणि त्यांचा मान राखणं, त्यांचा आदर करणं म्हणजे त्यांच्या पात्रतेला सन्मान देणं असा आहे प्रियानो. देवापासून हे आलेले आई वडील आपल्याला मिळालेले आहेत. देवाला आपण आभार मानले पाहिजेत की इतके चांगले है ना, चांगले आई वडील तुम्हाला दिलेले आहेस. आणि जेव्हा प्रियानो मान राखणे आणि आज्ञा पाळणे ह्या दोन गोष्टी आपण एकत्र आणतो त्यावेळेला त्याचा अर्थ असा होतो की आम्ही आमच्या आई वडिलांची योग्यता,
आमच्या आई वडिलांचा मान आम्ही ओळखतो, त्यांचा आदर करतो आणि त्यांच्या अधिकाराला मी मान्यता देतो किंवा मान्यता देते. ज्या वेळेला आम्ही मान्यता देतो, त्यांचा मान राखतो, त्यावेळेला आम्ही त्यांच्या आज्ञा पाळू लागतो. जेव्हा आम्ही लेकरं प्रियानो असं करतो, तेव्हा आमच्या मनातील ॲटिट्यूड, काय ॲटिट्यूड म्हणजे आमची मनोवृत्ती, आमची वृत्ती, आमच्या मनातील ॲटिट्यूड आणि आमच्या बाहेरील त्या ॲटिट्यूडमुळे आम्ही जे आई वडिलांशी वागतो हे सिद्ध होतं. म्हणजे आमच्या वृत्तीने, आमच्या ॲटिट्यूडने आम्ही आमच्या आई वडिलांचा मान राखतो आणि आमच्या कृतीने, ॲक्शन्सने आम्ही त्यांचे आज्ञा पालन करत असतो. मग आता विचार करूया, माझं माझ्या आई वडिलांच्या प्रती कसं ॲटिट्यूड आहे, कशी माझी मनोवृत्ती आहे. जर ती चांगली असेल, जर ती मान देणारी असेल, सन्मान करणारी असेल, तर मी माझ्या आई वडिलांची आज्ञा पाळतो. पण जर ती नसेल तर मी आज्ञा पाळत नाही. आता आम्ही हा विचार करायचा आहे, उलटा आपण उलटा विचार करू. मी माझ्या आई वडिलांची आज्ञा पाळत नाही याचा अर्थ मी त्यांचा सन्मान करत नाही. माझी त्यांच्या प्रती जी ॲटिट्यूड आहे ती वाईट आहे. जर ती चांगली असती तर मी त्यांच्या आज्ञा पाळल्या असत्या, त्यांचा मान राखला असता. आणि म्हणून प्रियानो, प्रभू आपल्या वचनामध्ये असं म्हणतो की आज्ञा पाळणे आणि मान राखणे हे प्रत्येक लेकराचं आपल्या प्रती, आपल्या आईवडिलांच्या प्रती कर्तव्य आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे या वचनामध्ये आम्ही पाहतो, आणि ती म्हणजे आज्ञा पाळणे व मान राखणे या दोन गोष्टी मुलांनी का कराव्यात. काय गरज आहे आईवडिलांची मान राखायची, काय गरज आहे त्यांच्या आज्ञेमध्ये जीवन जगायचं. मी स्वतंत्र आहे, मला विचार करायची शक्ती आहे, मला माझं जीवन आहे, मी काय करायचं मी ठरवायला पाहिजे, आईवडिलांनी काय ठरवायचं. असे अनेक प्रश्न आजच्या तरुण तरुणींना भेडसावत आहेत. आणि आजच्या चित्रपटांच्या मधून देखील हीच गोष्ट सातत्याने पुढे पुढे आणली जात आहे. आणि प्रियांनो, कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा हा एक प्रकार चालू झालेला आहे. पण मला तुम्हाला सांगू द्या, पवित्र शास्त्रानुसार जी मुलं आणि मुली आपलं जीवन जगतात, आपल्या आईवडिलांच्या बरोबर त्यांचे संबंध जेव्हा ते चांगले ठेवतात, त्यांचं जीवन प्रियानो हे आशीर्वादित होतं, यशस्वी होतं. संकट येणार, आजार येणार, हे प्रत्येक कुटुंबामध्ये आहे, परंतु त्यामधून ते यशस्वीपणे वाटचाल करताना आम्हाला पाहायला मिळतात. आणि म्हणून आज्ञा पाळणे, आईवडिलांचा मान राखणे, त्याला आणखीन एक विशेषण जोडलेलं आहे संत पौलाने, ते म्हणजे प्रभूमध्ये. मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई बापांच्या आज्ञेत राहा. आता प्रभूमध्ये म्हणजे इन द लॉर्ड. तुम्ही येशूवर प्रेम करताना मग तुम्ही आपल्या आई वडिलांच्या आज्ञा पाळा. तुम्ही येशूला आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारलाय असं म्हणताना, तुमचा येशूवर विश्वास आहे म्हणताना, मग तुम्ही आपल्या आई वडिलांचा मान राखलाच पाहिजे. कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं, मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई वडिलांच्या आज्ञा पाळा. असं कोणी म्हणू शकत नाही की मी येशूची आज्ञा पाळतो, येशूवर माझा विश्वास आहे, पण मी आई वडिलांचा द्वेष करतो, आय हेट देम. नाही, असं कधीच होत नाही. आणि म्हणून मी जर आई वडिलांची आज्ञा पाळत नाही, त्यांची काळजी घेत नाही, त्यांचा मान सन्मान करत नाही, याचा अर्थ असा आहे की माझ्यामध्ये येशू नाही, किंवा मी माझं येशूशी जे नातं आहे ते आई वडिलांच्या बरोबर आहे तसंच आहे. मी येशूची पण आज्ञा पाळत नाही, येशूवरती पण माझा विश्वास नाही. फक्त एक नावासाठी म्हणून मी चर्चला जातो, त्याचं नाव घेतो, प्रार्थना करतो किंवा करते, झालं. आणि म्हणून प्रत्येक शब्द प्रियानो या ठिकाणी फार महत्वाचा आहे. मुलांनो, प्रभू मध्ये, चिल्ड्रन इन द लॉर्ड यू ओबे युअर पेरेंट्स. इन द लॉर्ड, प्रभू मध्ये. कारण का? मी मगाशी प्रश्न केला की मुलांनी आईवडिलांची आज्ञा का पाळाव्यात, मुलांनी आईवडिलांना मान का द्यावा. ते स्वतंत्रपणे जीवन जगू शकत नाहीत का? ते स्वतंत्रपणे स्वतःसाठी निर्णय घेऊ शकत नाहीत का? घेऊ शकतात. परंतु देवाने त्यांच्यावरती जे अधिकारी कुटुंबामध्ये नेमलेले आहेत ते फार महत्वाचे. त्यांना पण काहीतरी अधिकार आहे. आपल्या लेकरांचं भलं होण्यासाठी योजना करणं, निर्णय घेणं, सगळ्या गोष्टी पुरवणं हे त्यांचं कर्तव्य आहे, ते करत आहेत. आणि त्याला मान्यता देणारी मुलं आणि मुली यांना प्रभू शिकवण देत आहे की तुम्ही प्रभूमध्ये आपल्या
आई वडिलांची आज्ञा पाळा आणि त्यांचा मान राखा. का? कारण प्रभू स्वतःच म्हणत आहे वचनामध्ये, कारण हे योग्य आहे. आई वडिलांची आज्ञा पाळणे, त्यांचा मान सन्मान करणं हे प्रभू म्हणतो योग्य आहे. आणि ज्याला प्रभू योग्य म्हणतो ते अयोग्य मी करणारा कोण? आजकाल मुलं आपल्या आई वडिलांना म्हणतात तुम्हाला काही कळतच नाही, यू डोंट अंडरस्टँड, जनरेशन गॅप, तुम्ही मला समजूनच घेत नाही. अरे तुम्ही मुलं आणि मुले आई वडिलांना शिकवणार? आधी कोण जन्माला आलेला आहे, आई वडील का लेकरं? जास्त कोणाला कळतं? कदाचित आपल्या लेकरांना ज्ञान प्राप्त झालं, बाहेरचं छान चौकी पाहायला मिळते, अनुभवायला मिळते, नाही का? दोन इयत्ता जास्त शिकलेल्या असतील आई वडिलांपेक्षा. पण याचा अर्थ असा नाही ना की आई वडील म्हणजे शून्य आहे, आई वडील म्हणजे माझ्यासाठी काहीच नाहीत. असं कधीच होत नाही प्रियानो. कारण प्रभूने त्यांना आपल्यासाठी निर्माण केलेलं आहे. त्यांना आपल्या जीवनामध्ये माता आणि पिताचं स्थान प्रभूने दिलेलं आहे. त्यांना महत्व आहे आणि त्यांच्या उदरी तुम्हाला जन्माला घातलेला आहे. याचा अर्थ परमेश्वराची काहीतरी योजना आहे ना. आणि म्हणून प्रभू असं म्हणतो की तुम्ही आपल्या आई वडिलांची आज्ञा पाळा, त्यांच्या आज्ञेत राहा, त्यांचा मान राखा, कारण हे योग्य आहे. आता योग्य कशासाठी आहे? योग्य याचा अर्थ काय आहे? बरोबर आहे किंवा उचित आहे. आई वडिलांचा मान राखणं, त्यांची आज्ञा पाळणं हे बरोबर आहे. त्याने तुमची काळजी घेतलेली असते. लहानपणापासून तुम्हाला लहानाचं मोठं केलेलं असतं, तुमच्यावरती खर्च केलेला असतो, तुम्हाला शिक्षणाचा खर्च केलेला आहे आणि प्रसंगी प्रियानो स्वतःचा त्याग करून तुमच्या आवडीच्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. बघा, विचार करा, आपल्या कुटुंबातील आई वडिलांकडे बारकाईने पहा तुम्ही. एवढा त्यागमय जीवन ते कोणासाठी जगत आहेत? काय काय लेकरं म्हणतात काय मेहरबानी केली काय? ही मेहरबानी नसते प्रियानो, ही आई वडिलांचं आमच्यावर असलेलं प्रेम असतं. आई वडील आमची घेत असलेली ही काळजी असते. तुम्ही जेव्हा आई वडील व्हाल त्यावेळेला तुम्ही तुमच्या लेकराची जशी काळजी घ्याल आणि ह्या गोष्टी पुरवायला लागाल तेव्हा तुम्हाला तुमच्या आई वडिलांची आठवण येईल आणि मग तुम्हाला वाटेल की मी चूक वागलो किंवा चुकीचं वागणं केलं मी माझ्या आई वडिलांबरोबर. क्षमा मागायला जर कदाचित आई वडील जिवंत असतील तर मागू शकाल, नसतील तर काय कराल? आणि मग त्यावेळेला क्षमा मागून काय उपयोग आहे? कारण ज्या वेळेला त्यांना आनंद द्यायचा होता आज्ञा पालन करून आणि मान राखून, त्यावेळेला तुम्ही त्यांना दुःख दिलेलं आहे. आणि म्हणून वेळीच सावध व्हा मुलांनो आणि मुलींनो. प्रभू असं म्हणतो की त्याच्यामध्ये प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई वडिलांच्या आज्ञा पाळा, कारण ते योग्य आहे. कारण ते योग्य आहे. ते देवाच्या वचनानुसार आहे. तुम्ही देवाच्या वचनाच्या विरोधात जात नाहीये. आई वडिलांची आज्ञा पाळली आणि त्यांचा मान राखला म्हणजे मी देवाला न आवडणारी गोष्ट केली असं कधीच होत नाही. 5वी आज्ञा फार महत्वाची आहे 10 आज्ञापैकी. तू आपला बाप व आपली आई यांचा मान राख. देवाने स्वतः आम्हाला आज्ञा पालन करण्याची आणि आई वडिलांचा मान राखण्याची ही आज्ञा दिलेली आहे. आणि जर हे तुम्ही आणि मी करत नाही प्रियानो, तर ते न करणे हे चुकीचं आहे. ते देवाला न आवडणारी गोष्ट होईल आणि आम्ही चुकीच्या पद्धतीने जीवन जगत आहोत. जर मुलांनो आणि मुलींनो तुम्ही आई वडिलांची आज्ञा पाळत नसाल, जर तुम्ही त्यांना मान देत नसाल, तर तुम्ही देवाच्या आज्ञेच्या विरोधामध्ये जीवन जगत आहात. हाऊ डू यू एक्सपेक्ट लॉर्ड्स ब्लेसिंग्स? आम्ही देवापासून का आशीर्वादांची अपेक्षा करावी? का त्याने आम्हाला मार्गदर्शन करावं? का त्याने आम्हाला सहाय्य करावं? कारण त्याच्या आज्ञेच्या आम्ही विरोधात वागत आहोत. आणि म्हणून मुलांनो आणि मुलींनो, आम्ही आपल्या आई वडिलांची आज्ञा पाळली पाहिजे. पुढे देवबाप आम्हाला याच वचनामध्ये प्रॉमिस करत आहे, वचन देत आहे, अभिवचन देत आहे. तो असं म्हणतो की मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई बापाच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे, कारण त्याद्वारे तुझे कल्याण होईल. तू पृथ्वीवर दीर्घायू असशील. असं नाही, याचा अर्थ की जे लवकर मरण पावलेले आहेत मुलं आणि मुली, ते देवाच्या आज्ञेत नव्हते किंवा आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळत नव्हते, त्यांचा मान राखत नव्हते, नसतीलही. परंतु सगळ्यांच्या बाबतीमध्ये काय असं होत नाही. अनेक लेकरं आपल्या आईवडिलांचा मान राखतात, त्यांची आज्ञा पाळतात, पण ते लवकर प्रभूकडे जातात, कारण
देवाने त्यांचं आयुष्य तेवढंच ठेवलेलं असतं. परंतु एक सर्वसाधारणपणे प्रभूने आम्हाला सांगितलेलं आहे की जर तुम्ही आपल्या आई वडिलांच्यावर प्रेम कराल, त्यांची आज्ञा पाळाल, त्यांचा मान राखाल, तर तुमचं कल्याण होईल, तुम्ही पृथ्वीवरती दीर्घायू असाल. आणि म्हणून आम्हाला मान राखायचा आहे. याचा अर्थ भलतंच काहीतरी करायचं नाही आई वडिलांसाठी. आम्हाला मान राखायचा आहे याचा अर्थ त्यांच्या आज्ञेनुसार आम्हाला जीवन जगायचं आहे, त्यांची काळजी घ्यायची आहे, त्यांचा आदर करायचा आहे. आणि म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की आईवडिलांची आज्ञा पाळायची म्हणजे काय करायचं, किंवा आईवडिलांचा मान राखायचा आहे म्हणजे मी काय करायला पाहिजे. पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या, ती म्हणजे त्यांनी जो तुमच्या बाबत निर्णय घेतलेला आहे ना, त्याचा आदर करा. रेस्पेक्ट देअर डिसिजन्स. जेव्हा आम्ही आमच्या आईवडिलांच्या निर्णयाचा आदर करतो त्यावेळेला देवाला पण ते आवडते आणि आईवडील पण आनंदी होतात. वाद घालू नका. तुम्हाला जरी आई वडिलांनी तुमच्या बाबत किंवा कशाच्याही बाबतीमध्ये कुटुंबामध्ये निर्णय घेतलेला असेल आणि जर तो तुम्हाला आवडत नसेल तरी देखील तुम्ही त्या निर्णयाचा आदर करा, कारण तुमचे आई वडील तुमच्यापेक्षा स्मार्ट आहेत. हे कधी विसरू नका. लेकरांना जास्त कळतं अशातला भाग नाहीये, पण त्यांना जे कळतं ना ते आई वडिलांना जे कळतं त्याच्यापेक्षा वेगळं असतं. आणि हा जो वेगळेपणा आहे ना, हा कधी कधी जीवनात समस्या निर्माण करतो. आणि म्हणून प्रियानो, आमच्या आई वडिलांचे जे निर्णय आहेत त्याचा आपण आदर करायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, त्यांच्या आज्ञा पाळायचा आणि मान राखायचा. याचा अर्थ असा आहे की त्यांच्या गोष्टींचा आदर करा. रेस्पेक्ट देअर बिलॉंगिंग्स. त्यांचा चष्मा असेल, त्यांचे पैसे असतील, त्यांची कार असेल, त्यांच्या वस्तू असतील, त्यांचे कपडे असतील, जे काही त्यांचं म्हणून जे आहे ना, भांडे असतील, फर्निचर्स असेल, प्रत्येक गोष्ट त्यांनी कष्टाने मिळवलेली असते प्रियानो. आणि म्हणून तुम्हाला जरी ती आवडत नसली, त्याचा व्हॅल्यू नसला, तरी त्या आई वडिलांनी त्याच्यासाठी कष्ट घेतलेले आहेत. रिस्पेक्ट करा. हँडल विथ केअर. हाताळत असताना फार सांभाळून हाताळा. तुमचे पैसे नाही गेले त्याच्यात, आई वडिलांचे गेलेले आहेत. फार प्रेमाने, फार विचारपूर्वक, फार योजनाबद्ध पद्धतीने त्यांनी त्या गोष्टी मिळवलेल्या असतात. आणि म्हणून किचनमध्ये जेव्हा भांडं पडतं सुनेकडून, तेव्हा सासूला वाईट का वाटतं, त्याला कारण हे असतं. हे एक उदाहरण तुम्हाला देतो. अशी अनेक उदाहरणं आपल्या जीवनामध्ये असतात. आणि म्हणून प्रियानो, मुलांनी आणि मुलींनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या आई वडिलांच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना सांभाळून वापरा. रिस्पेक्ट करा त्या गोष्टींचा. तिसरी गोष्ट आहे, आई वडिलांची आज्ञा पाळणे आणि त्यांचा मान राखणे. याचा अर्थ तुमच्याबद्दल आई वडिलांच्या मनात असलेले जो भाव आहेत किंवा जे श्रद्धा असते त्याचा आदर करा. तुम्ही कितीही वाईट वागलात तरी तुमचे आई वडील तुमच्यावर प्रेमच करतात, तुमची काळजीच घेतात. हे का होतं? कारण ते तुम्हाला रिस्पेक्ट देतात. मग जर ते तुम्हाला रिस्पेक्ट देतात, तुमची काळजी घेतात, तुम्ही त्यांना न आवडणाऱ्या गोष्टी केल्या, तसं जीवन जगलात तरी देखील ते तुमच्यावर प्रेम करतात. म्हणून आई वडिलांच्या भावनांचा विचार करा. रिस्पेक्ट देम. त्यांच्या भावनांचा रिस्पेक्ट करा, आदर करा. कुठल्या आई बापाला आवडणार नाही की त्यांची मुलं प्रभूच्या वचनाचा अभ्यास करून, त्याची गाणी गाऊन प्रभूच्या सोबत आध्यात्मिक जीवनामध्ये वाढ करत आहेत. हे जेव्हा आई वडील आपल्या डोळ्यांनी पाहतात तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. आणि म्हणून पहिली गोष्ट आपण पाहिलेली आहे की जी मुले आणि मुली पवित्र आत्म्याने भरलेले असतात ते आपल्या आई वडिलांचा मान राखतात, त्यांची आज्ञा पाळतात. दुसरी गोष्ट आहे प्रियानो, आता आई वडिलांच्या बाबतीत असं लिहिलेलं आहे की जे आई वडील पवित्र आत्म्याने भरलेले जीवन जगतात त्यांच्या लेकरांना ते प्रभूच्या शिस्तीमध्ये वाढवतात. वचनामध्ये काय लिहिलेलं आहे पहा. संत पाऊल पुढे काय म्हणतो, बापांनो. आई नाही लिहिले, बापांनो. याचा अर्थ असा नाही की आईला किंमत नाही, कारण पहिल्याच वचनामध्ये संत पावलांनी लिहिलेलं आहे, मुलांनो आई बापांच्या आज्ञेत राहा. आईला प्रथम स्थान आहे त्या ठिकाणी. पण या ठिकाणी बापांनो लिहिलेलं, याचा अर्थ आई देखील त्यामध्ये सहभागी आहे किंवा सामील आहे किंवा समाविष्ट आहे. घरामध्ये, कुटुंबामध्ये पुढारी पण जे आहे, नेतृत्व जे आहे ते परमेश्वराने पुरुषांकडे दिलेलं आहे. आणि म्हणून बापांनो हा विशेष शब्द पावलाने त्या ठिकाणी लिहिलेला आहे. आईचा अपमान करण्यासाठी नाही, तर आईला देखील त्यामध्ये
त्याने समाविष्ट केलेलं आहे. आणि तो असं म्हणतो की बापानो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका. आता चिरडीस याचा अर्थ मी पाहू लागलो तर सरळ सरळ मला असं कळालं की मुले तुमच्यावर ज्या गोष्टीने चिडतील किंवा ज्या विचाराने चिडतील किंवा तुमच्याबद्दल ते तुमच्या वागणुकीच्या द्वारे किंवा बोलण्याच्या द्वारे निराश होतील, असं काही तुम्ही करू नका किंवा त्यांच्याशी तुम्ही तशा प्रकारे वागू नका की ज्याच्यामुळे ते तुमच्यावर चिडतील. सारखंच शिस्त लावत बसलं तर कोणाला आवडेल? थोडी मोकळीक पण द्यायला पाहिजे ना. पण उठसूट प्रत्येक गोष्टीमध्ये तू वाईट आहेस, तू असंच करतेस किंवा करतोस, तू नेहमीच चुकतोस असं जर म्हटलं तर मुलं चिडणार नाहीत का हो? प्रत्येकाला शेवटी स्वाभिमान असतोच ना. आणि तो जर दुखावला गेला तर कोणालाही दुःख वाटतंच. आणि म्हणून आई वडिलांना देखील संत पाऊल असं म्हणत आहे की सारखंच शिस्त लावत असताना त्याचं भलं पाहण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट आहे, मी जर समजा ओरडून चिडून जर शिस्त लावत असेल तर कुठल्या मुलाला ते आवडणार? जेवढं मी ओरडेन, जेवढा मी चिडेन शिस्त लावताना, तेवढंच माझी मुलं पण चिडणार माझ्यावरती. मी ओरडलो तर ते माझ्यावर ओरडणार, मी चिडलो त्यांच्यावर तर ते माझ्यावर चिडणार. आणि म्हणून प्रियानो, संत पाऊल असं म्हणतोय, स्वाभाविक आहे प्रियानो, याच्यासाठी काही शाळेत जावं लागत नाही, कोणी शिकवत नाही. मुलं आपोआप चिडायला लागतात, आपोआप ते आई वडिलांच्यावर ओरडायला लागतात, कारण आई वडील तसं करत असतात. आणि म्हणून तेच संत पाऊल सांगत आहे की तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका. किंवा प्रियानो, तिसरी गोष्ट मला या ठिकाणी पाहायला मिळाली ती म्हणजे मी जे चांगलं त्यांना शिकवतो ते जर मी करत नसेन तर मुलं चिडणार ना. तुम्ही सांगताच नुसते, स्वतः काय करतात? आणि म्हणून आई वडिलांनी मुलांना शिस्त लावत असताना प्रथमतः आपण तसे आहोत का, तसं वागत आहोत का याचा विचार करायला हवा. चर्चला जा रे आणि स्वतः घरात. कुठला मुलगा जाईल चर्चमध्ये आणि कशाला जाईल आणि किती वेळा जाईल? किती वेळा आई वडिलांची आज्ञा पाळेल? चर्चला जातो म्हणून फिरायला गेला कुठे तर काय कळणार आहे? म्हणून आई वडिलांनी देखील शिस्त लावत असताना प्रभूमध्ये त्यांनी पण त्या शिस्तीप्रमाणे जीवन जगणं हे महत्वाचं आहे. कधी मधी चूक कशी सुधारायची हे आई वडिलांनी आपल्या लेकरांना शिकवायला हवं. नुसतंच तू हे चूक करतोस, तू हे वाईट करतोस असं म्हणून उपयोग नाही प्रियानो. त्यातून त्याला मार्ग काढून दाखवा ना, त्याला मार्ग दाखवा. म्हणजे मग तो मुलगा किंवा ती मुलगी चांगलं बनण्याचा प्रयत्न करेल, चांगलं बोलण्याचा प्रयत्न करेल, चांगली वागण्याचा प्रयत्न करेल. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, जेव्हा संत पाऊल असं म्हणतो की बापानं तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, याचा अर्थ आहे आपल्या मुलांची आणि मुलींची जी क्षमता आहे, जी एबिलिटी आहे ती पहा ना तुम्ही, आणि त्या प्रकारे तुम्ही त्यांना सुधारण्याचा आणि वागवण्याचा प्रयत्न करा. जर एखादा मुलगा किंवा मुलगी जर ती क्षमतेमध्ये कमी असेल, कमी क्षमतेची असेल, तर तिला मोठ्या क्षमतेचं काम देऊन किंवा शिकवण देऊन चालणार नाही. म्हणून आई वडिलांनी पण फार हुशार राहिलं पाहिजे. आपल्या मुलाचं मुलीची एबिलिटी काय आहे, क्षमता काय आहे, तिला काय जमणार, त्याला काय करता येतंय, तो यशस्वी होऊ शकेल का ह्या गोष्टीमध्ये, त्यामध्ये त्यांना सपोर्ट केला पाहिजे. म्हणजे मुलं आणि मुली आई वडिलांच्यावर चिडत नाहीत. शेवटची गोष्ट आहे त्यामध्ये, बापांना प्रभू परमेश्वर आपल्या वचनातून असं म्हणतो की मी बाप आहे म्हणून नुसतं सारखं सारखं शिस्तीचा पाडा आपल्या लेकरांना पडवू नका. वैतागतील, ते चिडतील तुमच्यावर. त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्यासाठी त्यांना संधी दिलीत तर कदाचित त्यांच्या चुकांच्या द्वारे तुम्हाला शिकवण्याची परमेश्वर संधी देईल. आणि म्हणून संत पाऊल या वचनामध्ये असं म्हणतो की सारखंच तुम्ही शिस्तीचा पाडा पडवू नका, नाहीतर मुले चिडतील आणि तुमच्या शिस्तीचा काहीच उपयोग होणार नाही. त्या शिस्त लावत असताना कधी त्यांचा मुका घ्या, त्यांच्यावर प्रेम करा. जे बाप करत नाहीत, वडील करत नाहीत, पण आई अनेकदा मुका घेते म्हणून ती चांगली आणि बाप वाईट. पण लेकरांना बापाच्या अंतःकरणात प्रेम तेव्हाच कळेल जेव्हा बाप नुसतं शिस्तच नाही तर त्यांच्यावर प्रेम देखील व्यक्त करेल. व्यक्त करणं फार गरजेचं आहे. जेव्हा फुलं देतो आपण तेव्हा म्हणतो मी तुझ्यावर प्रेम करतो. त्या फुलाचा आणि त्या प्रेमाचा काय संबंध असतो? परंतु गिफ्ट देण्याने किंवा फुल देण्याने प्रियानो आम्ही व्यक्त करत असतो की मी तुझ्यावर प्रेम करतो. तशाच प्रकारे बापांनी देखील
आपल्या मुलांच्यावर मुलींच्यावर प्रेम जे आपण करतो ते दाखवणं फार गरजेचं आहे. आणि मग मुलं आपला आदर करतील, आपला मान राखतील. पुढे लिहिलेलं आहे याही वचनामध्ये 4थ्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की बापानो तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत, बघा प्रत्येक शब्द महत्वाचा आहे, प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. वाढवा म्हणजे पालन पोषण करा. प्रौढत्वापर्यंत, मॅच्युरिटीपर्यंत आपल्या लेकरांना तुम्ही न्या, असं देवाचं वचन म्हणतं. पालकत्व म्हणजे नुसतं ढिम्म राहणं असं नाही. करू दे त्याला काय करायचंय ते, तिला काय करायचं ते करू दे, ती आता मोठी झाली, तो आता मोठा झालाय, करतील त्यांचं ते, असं बोलून आई वडिलांनी आपली जबाबदारी त्यांच्यावर ढकलण्याचा प्रयत्न करू नये. प्रभूला ते आवडत नाही, आवडत नाही प्रभूला. आणि म्हणून प्रभू असं म्हणतो की त्या लेकरांना प्रभूच्या शिस्तीत आणि शिक्षणात तुम्ही वाढवायचंय. आणि म्हणून आपली जबाबदारी झटकून टाकण्याचा प्रयत्न करू नका. देवाला ते मुळीच आवडत नाही. 2 गोष्टी आहेत या वचनामध्ये. पहिली गोष्ट शिस्तीत वाढवणं आणि दुसरी गोष्ट शिक्षणात वाढवणं. शिस्तीत वाढवणं म्हणजे सुधारणा करणं आणि शिक्षणात वाढवणे म्हणजे शिकवणे, त्या 2 गोष्टी आई वडिलांनी करायचं आहे. या दोन्ही गोष्टी जेव्हा आम्ही एकत्र करतो ना, त्यामधून असा अर्थ निघतो की मुलांच्या मनात येणारे जे निरर्थक विचार असतात, मुलांच्या मनामध्ये येणारे जे चुकीच्या कल्पना असतात, योजना असतात, त्या सुधारण्याचं काम आई वडिलांनी केलं पाहिजे. आणि मग पुढे असं म्हणतो संत पाऊल की जे चांगले विचार आहेत, जे चांगली तत्व आहेत, जी चांगली मूल्य आहेत, ती तुम्ही आपल्या लेकरांना शिकवा. शिस्तीमध्ये वाढवणे आणि शिकवण देणे ह्या 2 गोष्टी प्रभूमध्ये करायच्या आहेत. फार सुंदर ते विशेषण आहे. प्रभूच्या शिस्तीत त्यांना वाढवा, प्रभूच्या शिक्षणात त्यांना वाढवा. म्हणजेच काय तर ख्रिस्तासारखे त्यांना बनवा. येशू ख्रिस्ताचा जो स्वभाव होता त्या स्वभावाप्रमाणे तुम्ही त्यांना बनवा. किती सुंदर आहे. आई वडिलांनी मुलांच्या सोबत कसं राहायचं, मुलींच्या सोबत कसं राहायचं, आणि मुलांनी आणि मुलींनी आपल्या आई वडिलांसोबत कुटुंबामध्ये कशा प्रकारे वर्तन ठेवायचं, याचं सुंदर शिक्षण प्रभूने आज आपल्याला दिलेलं आहे. आपल्या कुटुंबामध्ये जर आई वडील आहेत, आपल्या कुटुंबामध्ये जर आजोबा आजी आहेत, त्या सगळ्यांना प्रभू हेच आज शिकवत आहे. तुम्ही तुमच्या लेकरांना ह्या देशाचं चांगलं आणि सुसंस्कृत नागरिक बनवण्यासाठी उत्तम शिक्षण देता, उत्तम खायला प्यायला देता, उत्तम कपडे लत्ता देता आणि एक सुंदर व्यक्तिमत्व तयार करण्याचा प्रयत्न करता. पण हे आम्ही विसरता कामा नये. तुम्ही विसरू नये की त्यासोबत त्याला स्वर्गाच्या राज्याचा एक उत्तम नागरिक देखील तुम्हाला बनवायचा आहे. आणि त्यासाठी त्यांना चिरडीस आणायचं नाही, तर त्यांना प्रभूच्या शिस्तीत आणि प्रभूच्या शिक्षणात तुम्ही वाढवायचं आहे. आणि मुलांना आणि मुलींना तुम्हालाही प्रभू आज आव्हान करत आहे की तुमच्या घरामध्ये असलेल्या आजी आणि आजोबा, तुमच्या घरामध्ये असलेले आई आणि वडील, जे अधिकार प्रभूने त्यांना दिलेले आहेत, त्या अधिकारांचा मान ठेवून आपले आई वडील, आजोबा आजी यांचा सन्मान करा, त्यांचा मान राखा, त्यांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. देवाच्या दृष्टीने हे योग्य आहे. आणि जो मुलगा किंवा जी मुलगी हे करेल त्याचं कल्याण होईल आणि तो या पृथ्वीवरती दीर्घायू होईल. प्रभू आम्हा सर्वांना अशा प्रकारे जीवन जगण्यास सहाय्य करो. आपण प्रार्थना करूया. प्रभुदेव बापा, आम्ही यावेळेला तुझ्या समोर नतमस्तक होतो. आम्ही जेव्हा चुकतो तेव्हा आम्ही आमच्या मुलांना मुलींना सॉरी म्हणायला लाजू नये. म्हणून प्रभू तू आम्हाला विशाल मन दे. तशाच प्रकारे आम्ही लेकरांसाठी प्रार्थना करतो की जर ते ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्मले आहेत, जर त्यांना ख्रिस्त कळाला आहे, जर ते येशूवरती प्रेम करत आहेत, तर त्यांनी येशूवर जसं प्रेम करतात आणि त्याच्या आज्ञा पाळतात, तशाच प्रकारे आपले आई वडील, आजोबा आजी यांच्या आज्ञा पाळाव्यात, त्यांचा मान राखावा असं तू कर. प्रभू आमच्या लेकरांना आम्ही तुझ्यामध्ये शिस्त लावावी आणि तुझ्या वचनातून शिकवावं, यासाठी तू प्रत्येक आई वडिलांना पण, आजोबा आजीला पण प्रभू तू मार्गदर्शन कर. या सुंदर शिक्षणाबद्दल तुला धन्यवाद देतो. अजूनही प्रभू जर आम्ही असं जीवन जगत नसो, आम्हाला क्षमा कर. त्या येशूला आम्ही तारणारा म्हणून स्वीकारावं, म्हणून तो आम्हाला कृपा करव आणि एक विजयी ख्रिस्ती जीवन, एक विजयी ख्रिस्ती कुटुंब म्हणून
आम्हाला तू तयार कर. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेला सूचना आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारने 24 सप्टेंबर रोजी जे परिपत्रक काढलेलं आहे त्या पत्रकानुसार 7 ऑक्टोबर पासून मंदिरे आणि उपासनागृहे उघडे करण्यासाठी त्यांनी परवानगी दिलेली आहे आणि त्याला अनुसरून 10 ऑक्टोबर पासून आपल्या चर्चमध्ये उपासनेला सुरुवात होईल. आपल्या नेहमीच्या रीतीप्रमाणे 10 तारखेला म्हणजे पुढच्या रविवारी चर्चमध्ये सकाळी 9 वाजता भक्ती सुरू होईल. आपणाला प्रेमाचं आमंत्रण आहे. ही जी भक्ती सुरू होणार आहे ती कोरोनाच्या नियमांचं पालन करूनच होणार आहे. तशाच प्रकारे येत असताना कृपया आपण आपला मास्क जरूर घेऊन या. बाकीचे इतर जे सर्व नियम आहेत ते आम्ही तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवत आहोत. कृपया त्याचं आपण वाचन करावं, पालन करावं आणि त्या अनुसार चर्चला येऊन देवाचे आपण आभार मानूया आणि उपासनेमध्ये सहभागी होऊया. एक विवाह सूचना आहे. रोनित प्रदीप बत्तिसे हे अविवाहित असून सेंट ख्रिस्टोफर चर्च CNI कल्याण या ख्रिस्त मंडळीचे सभासद आहेत. तसेच अलिशिबा बाळासाहेब त्रिभुवन ही अविवाहित असून ओल्डहॅम मेथडिस्ट चर्च पुणे या ख्रिस्त मंडळीची सभासद आहे. या दोघांच्या विवाहाची मी या भक्तीमध्ये सूचना देत आहे. याबाबत जर कोणाला काही कायदेशीर हरकत घ्यायची असेल तर त्याने तसे पालकांना लेखी कळवावे. गाजवण्याची ही पहिली वेळ आहे. रोनित प्रदीप बत्तिसे आणि अलिशिबा बाळासाहेब त्रिभुवन यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गीय देव बापा, रोनित आणि अलिशिबा या दोघांना तू आशीर्वाद दे. विवाहाच्या पवित्र संस्कारासाठी त्यांच्या मनाची तयारी कर. त्यांना आयुष्यभर तुझे मार्गदर्शन लाभू दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. आपण आपली अर्पणे आदराने आणि सद्भावाने प्रभूला सादर करूया. ही वेळ आहे प्रभूचं देणं प्रभूला देण्याची. आणि प्रभू आपल्या वचनामध्ये असं म्हणतो की परमेश्वराच्या नावाची थोरवी गा, अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या. आपण यावेळेस गीत ऐकूया आणि गीत होत असताना आपण आपली दाने आणि अर्पणे प्रभूच्या गौरवासाठी आणि त्याच्या मंदिराच्या वाढीसाठी आणि गरजपूर्तीसाठी आपण गोळा करूया. धन्यवाद येशूला, ओ
आपण प्रार्थना करूया. हे जगाच्या निर्माणकर्त्या पवित्र दूत तुझी निरंतर आराधना करीतात. सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते, तुझ्याच हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत. ही धर्मदाने आणि अर्पणेची तुझ्या समोर आम्ही स्वस्ते सादर करीत आहोत. त्यासहित आम्ही आपल्याला अर्पण तुझ्या सेवेकरता तुझा प्रताप ईश्वराला सादर करीतो. त्यांचा तू स्वीकार कर असे आम्ही तुला नम्रपणे विनवितो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे. आमेन. एक दुःखद घटना आपल्या मंडळीमध्ये घडलेली आहे. आपल्या चर्चचे सभासद श्री अविनाश मस्के यांना गेल्या आठवड्यामध्ये देवाज्ञा झालेली आहे. शुक्रवारी त्यांचा अंत्यविधी करण्यात आलेला आहे. तर या दुःखी कुटुंबियांसाठी आपण प्रार्थना करूया. देवबापा, आम्ही यावेळेला अविनाश मस्के त्यांच्या परिवारासाठी विशेष प्रार्थना करत आहे. प्रभुदेवबापा, त्यांच्या जाण्याने जे दुःख निर्माण झालेलं आहे, सर्व लोकांना प्रभुदेवबापा आम्ही तुझ्या हाती स्वाधीन करत आहे. त्यांचे जे प्रियजन आहेत प्रभुदेवबापा, जवळचे आणि दूरचे नातेवाईक प्रभुदेवबापा, त्यांचं दुःख तू निवारण कर आणि प्रभुदेवबापा त्यांना समाधान दे. तुझा पुत्र प्रभू श्री ख्रिस्त जेव्हा वैभवाने येईल तेव्हा पुन्हा भेट होणार आहे. या आशेने जगण्यासाठी त्यांच्या मागे राहिलेल्या सर्व प्रियांचं तू सहाय्य कर अशी आम्ही समाधान कर अशी आम्ही सहाय्य आणि समाधान कर अशी आम्ही प्रार्थना करीतो. त्यांनी जे प्रभुदेवबापा तुझ्या मंडळीसाठी कार्य केलेलं आहे तू ते पाहिलेलं आहेस. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो त्यांच्या चांगल्या कित्यास अनुसरण्यासाठी त्यांच्या मागे राहिलेल्या सर्व प्रियांना तू कृपा करेल. तसंच प्रभुदेवबापा श्रीकांत निकम यांच्यासाठी आम्ही प्रार्थना केल्या आणि प्रभुदेवबापा तू आमच्या प्रार्थनाचं उत्तर दिलंस आणि प्रभुदेवबापा तुझ्या योजनेप्रमाणे त्यांना तू आरोग्य देऊन पुन्हा त्यांच्या घरी त्यांना सुखरूप आणलंस. याबद्दल आम्ही उपकार मानतो. प्रभू, त्यांना सदृढ निरोगी प्रकृती दे आणि तुझ्या साक्षीसाठी त्यांना उभं कर. येशूच्या नावात मागितलंय म्हणून ऐक. आमेन. आपण प्रार्थना करूया. देवबापा, आम्ही यावेळेला विशेष करून सिमरन त्रिभुवनसाठी प्रार्थना करीतो. प्रकृती अस्वास्थ्य असल्यामुळे तिला जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो तुझ्या रक्ताला हाताचा स्पर्श तिला कर. सर्व दुखणे प्रभू तिच्या शरीरातून काढून टाक आणि डॉक्टर प्रभुदेवबापा जे औषधोपचार करत आहेत तो यशस्वी व्हावा, त्याद्वारे तिला आरोग्य प्राप्त व्हावं असं तू कर. प्रभू, तुझ्या देवदूतांचा पहारा तिच्या सभोवती ठेव आणि सर्व दुखण्यापासून भयापासून तिला दूर ठेव. आणि प्रभुदेवबापा, आम्ही प्रार्थना करतो तिच्यासाठी प्रभुदेवबापा औषधोपचाराची जी धावपळ करत आहे तिची आई वडील प्रियजन प्रभू त्यांना तू धीर दे. आणि प्रभुदेवबापा सिमरनला पुन्हा आनंदाने सुखरूप घरी घेऊन ये हीच प्रार्थना करीतो. विश्वासाने प्रार्थना आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्याद्वारे केले म्हणून तो आहे. आमेन. ही वेळ आहे मध्यस्थीची प्रार्थना करण्याची. आपण आपला देश राष्ट्र यामध्ये शांतता आणि ऐक्य प्रस्थापित व्हावं म्हणून प्रार्थना करू. मुंबई धर्म प्रांताचे बिशप, सर्व पाळक वर्ग, सुवार्थिक यांना देवाच्या आत्म्याने अधिक चालवावे म्हणून प्रार्थना करू. आपल्या मंडळीमध्ये जे आजारी आहेत, रोगी आहेत, दुखणाईत आहेत, श्रमित आहेत, रंजले गांजलेले आहेत अशांसाठी प्रार्थना करू. त्याच प्रकारे या समाजामध्ये जे कोरोनाने आजारी आहेत त्यांना प्रभूने आरोग्य द्यावं आणि आपल्या महाराष्ट्रातून, आपल्या देशातून आणि या जगातून कोरोना नष्ट व्हावा याकरता आपण प्रभूजवळ प्रार्थना करूया. ख्रिस्ताच्या सार्वत्रिक एकलीस एक करता आणि सर्व मानव जाती करता त्यांच्या गरजेनुसार आपण प्रार्थना करू. आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेत जाऊया. हे सर्व समर्थ व सदैव जिवंत ईश्वरा, आम्ही सर्व मानवांसाठी प्रार्थना, विनंत्या व उपकार स्तुती करावी असे तू आम्हास आपल्या पवित्र प्रेषितांकडून शिकवले आहे. तूच दैवी प्रतापशाली ईश्वरास आम्ही नम्रतेने विनवतो की तू परमदयेने ह्या आमच्या प्रार्थना मान्य कर व सार्वत्रिक एकलीसीस सर्वदा सत्य, ऐक्य व एकमत यांच्या आत्म्याने प्रेरित कर. जे तुझे पवित्र नाव पत्कारितात त्या सर्वांनी तुझ्या पवित्र वचनाच्या सत्यार्थाविषयी एकमताचे असून एकीने व देवीने प्रेमाने राहावे असे तू कर. हे स्वर्गीय बापा, सर्व बिशप, प्रीस्ट व डीकन यांनी विशेष करून तुझे सेवक, आमचे मॉडरेटर PC सिंग, आमचे बिशप प्रकाश पाटोळे आणि आमचे चर्चचे आचार्य सुनील आवळे यांनी आपल्या आचरणाने व तत्वनिष्ठेने तुझे खरे व जीवनदायी वचन प्रकट करावे म्हणून त्यास दिव्य अनुग्रह दे. तुझ्या एकलेसीची उभारणी व शुभवर्तनाचा प्रसार करावा
म्हणून ज्या तुझ्या इतर सेवकास निर्णयाने कामे करण्यास तू पाचारण केले आहेस त्यांना आशीर्वाद दे आणि सर्व जग तुझ्या सत्याच्या ज्ञानाने भरले जावे असे कर. तुझ्या सर्व लोकांनी आणि विशेष करून जे भक्तगण आहेत त्यांनी नम्र अंतकरणाने व योग्य भक्तिभावाने तुझे पवित्र वचन ऐकून स्वीकारावे आणि तुझी सेवा खरेपणाने पवित्रपणे धार्मिकतेने आयुष्यभर करावी म्हणून तू त्यास आपला दिव्य अनुग्रह दे. आम्ही तुला विनवतो की सर्व राष्ट्रांना नीतिबद्धतेच्या व शांततेच्या मार्गाने चालू आणि त्यांचे राज्य करते विशेष करून आमचे राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल व त्यांच्या अधिपत्याखाली असलेले सर्व अधिकारी यांनी तुझ्या लोकास न्याय्याने व शांततेने वागवावे म्हणून त्यास मार्गदर्शन कर. आम्ही तुला अशीही विनंती करतो की तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने टंचाई व दुष्काळ यांपासून आमचा बचाव व्हावा आणि भूमीचे उत्पन्न हंगामानुसार कृतज्ञ अंतकरणाने आम्ही उपभोगावे असे तू कर. हे प्रभू, आम्ही तुला अत्यंत नम्रतेने विनवतो की या नश्वर आयुष्यात जे कोणी क्लेश, शोक, अडचण, दुखणे अथवा दुसरी कोणती विपत्ती यांनी पीडित असतील त्यांची तू सांत्वन व सहाय्य कर. जे तुझे सेवक तुझा विश्वास व भय धरून निवर्तले आहेत त्याचे तू रक्षण करावे म्हणून त्यास आम्ही तुझ्या पितृवत करुणेस निरवतो. तुझ्या सर्व संतांद्वारे जो अनुपम अनुग्रह व सद्गुण प्रकट झाले आहेत त्याबद्दल तुझी परमस्तुती करतो व तुझे आभार मानतो आणि विनवतो की आम्ही त्यांच्याप्रमाणे विश्वासात स्थिर राहू. तुझ्या पवित्र आज्ञा पाळाव्यात यासाठी की तुझ्या पुत्राच्या रहस्यमय शरीराचे अवयव आहेत त्यांनी व आम्ही शेवटच्या दिवशी तुझ्या स्वर्गीय राज्याचे सहभागी व्हावे. हे बापा, आमचे एकच मध्यस्थ व कैवारी येशू ख्रिस्त जो पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझसह एकच देव असून सदैव जिवंत राहतो व राज्य करतो त्याच्या प्रित्यर्थ असे कर. आमेन. आपण सर्वजण एकत्रपणे प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे मी आमच्या ऋण्यास ऋण सोडितो तशीच तू आमचे ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आपण आशीर्वाद घेऊया. आणि आता देवज बाप याची प्रीती, देवज पुत्र प्रभू श्री ख्रिस्त याची कृपा आणि शांती, देवज पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांस आणि देवाच्या लेकरांसह आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. प्रभूवर प्रेम करण्यास व त्याची सेवा करण्यास शांतीने जा, ख्रिस्ताच्या नावाने. आमेन. यावेळेला मंगला प्रेमला हे गीत गाऊ आणि आपली आजची भक्ती आपण समाप्त करू.